हा, वाचा. होपोनोपोनो ही एक हवाईन पद्धत आहे, जी मुळात असे सांगते की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर जबाबदारी स्वीकारून सर्व गोष्टी बऱ्या कराव्या लागतात. ही एक प्राचीन पारंपरिक आध्यात्मिक पद्धत आहे, जी क्षमा आणि पुन्हा सलोखा साधण्यावर आधारित आहे. जर आपण हे शब्द इंग्रजीत भाषांतरित केले तर याचा अर्थ सुधारणा असा होतो. वाक विकिपीडियानुसार हा शब्द असा काहीतरी आहे जो एखाद्या गोष्टीला योग्य मार्गावर आणतो, सुधारतो, योग्य रचनेत आणतो किंवा नीटसं करतो. अलीकडच्या काळात ही पद्धत एक स्वयंमदत साधन बनली आहे, जी एकांतात सराव केली जाते. यामध्ये लोक होपोनोपोनोची 4 वाक्ये पुन्हा पुन्हा उच्चारून पश्चाताप, राग, द्वेष, मत्सर, नकारात्मक यासारख्या भावना सोडतात. एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. डॉक्टर इयालेका ह्युलेन नावाच्या हवाईयन थेरपिस्ट यांनी एक संपूर्ण मानसिक व गुन्हेगारी स्वरूपाचे रुग्ण असलेले केंद्र बरे केले, तेही कोणत्याही रुग्णाला प्रत्यक्ष भेट न देता. जेव्हा ते केंद्रावर आले तेव्हा बरे होण्याचा दर खूप कमी होता. कर्मचाऱ्यांची मनस्थिती खराब होती आणि कर्मचारी खूप वेळा नोकरी सोडून जात होते. डॉक्टर लेन काही दिवस स्वतःच्या कार्यालयात बंद झाले आणि अचानक काही काळानंतर सर्व काही बदलू लागले. रुग्णांची तब्येत सुधारू लागली आणि कर्मचारीही समाधानी वाटू लागले. हे सगळं त्यांनी कसं केलं? त्यांनी प्रत्येक रुग्णाची फाईल पाहून स्वतःवर काम केलं. होपोनोपोनोच्या विधानांचा वापर करत स्वतःचा उपचार केलं. आपण फक्त 4 शब्दात इतरांना बरे करू शकतो का? आतून केलेलं काहीतरी बाहेरील जगावर परिणाम करू शकतं का? होपोनोपोनोच्या जगात असं मानलं जातं की आपल्या भोवती काहीही नाही. आपल्याला जे काही होतं ते आपल्या मनात घडतं. आपलं बघणं, ऐकणं, अनुभवणं सगळं आपल्या अंतर्मनातूनच होतं. बाह्य परिस्थितीवर आपला ताबा नसतो, पण आपला प्रतिसाद मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतो. होपोनोपोनो प्रार्थना म्हणजे काय? ही एक प्राचीन क्षमा याचनेची पद्धत आहे, जिचे मूळ हवायन संस्कृतीत आहे. मात्र आता ही कोणत्याही संस्कृतीत किंवा धार्मिक मर्यादांपासून स्वतंत्र आहे आणि एक सर्वसामान्य पद्धत म्हणून वापरली जाते. ही प्रार्थना आपली भूमिका स्वीकारण्याने सुरू होते, मग आपण कसा त्या परिस्थितीवर हातभार लावला याची क्षमा मागतो. त्यानंतर आपण आभार मानतो आणि शेवटी प्रेम देऊन समाप्त करतो. ही पद्धत आपल्याला स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिकवते. यामुळे अपराधी किंवा लज्जित न होता आपण स्वतःची भूमिका स्वीकारू शकतो आणि ते स्वीकारणेच आपल्याला बरे होण्यासाठी मदत करतं. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. ठीक आहे. इथे तुम्हाला समजलं की त्यांनी काय केलं? कर्मचारी सोडून जात होते, त्यांनी काय पद्धत केली? ते त्यांना बदलायला गेले का? त्यांनी स्वतःला एका बंद खोलीत काही दिवस ठेवलं, म्हणजे ते थोडेसे विलप्त राहिले सगळ्यांपासून, आणि त्यांनी होपोनोपोनो स्टार्ट केलं. त्यांनी स्वतःच्या आतमध्ये, म्हणजे जे काही अवतीभोवती घडत आहे हे वातावरणामध्ये नाही, हे आपल्या आतमध्ये आहे आणि म्हणून ते आपल्या जीवनावर एफेक्ट करते तशा प्रकारे. पण आज जी पण परिस्थिती लाईफमध्ये आहे तिला तुम्हाला चेंज करायचंय, काहीही असो, त्यासाठी तुम्हाला ही प्रेयर खूप महत्त्वाची आहे. ज्यांना इंग्लिश PDF मिळालेलं आहे, जे जे त्यामध्ये सगळं त्यांना समजू शकतंय. करिअरसाठी आहे ना, करिअर, ग्रोथ, अबंडन्स. तुम्ही फाईल वाचा, आज PDF दिली आहे ना ती वाचा, त्यामध्ये तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग आहे. केस गळण्यासाठी होपोनोपोनो आहे, केस गळणे थांबावे यासाठी आहे, स्किनसाठी होपोनोपोनो आहे, एवढ्या लहान लहान गोष्टीसाठी पण दिलंय. ते PDF वाचा. मनी ब्लॉकेजेस आहे, सगळ्यावर आहे. तुम्ही पुढे पुढे बघा ते व्यवस्थित. रिलेशनशिप सुधारण्यासाठी आहे. ठीक आहे. जो प्रॉब्लेम आहे
त्या प्रॉब्लेमसाठी तशा प्रकारे मागायची. क्लिअर? तर ते केल्यामुळे एकाच वेळी किती गोष्टींसाठी, ज्या ज्या तुम्हाला गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी. मग तुम्ही समजा आता रिलेशनशिप पण आहे, मनी पण आहे. मग रिलेशनशिप कोणाबरोबर आहे ते पण दिलेलं आहे. मदर, फादर, डॉटर, सन हे पण दिलेलं आहे. कशा प्रकारे तुम्हाला बोलायचंय. तर तुम्ही दिवसभर एक एक स्लॉट ठेवा ना फॉरगिव्हनेससाठी. तसं ठेवा आणि बोला. आणि तुम्ही बघा 90 डेज करून काय किती छान फरक पडतो. खूप छान फरक पडतो. आणि मी स्वतः हे सगळे एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. कोणाला रिॲक्शन देण्यापेक्षा आणि कोणाला बोलायला जाण्यापेक्षा आपण आतून या गोष्टी केल्या की बाहेरचं जग आपल्यासाठी नक्की बदलतं. हे होत असतं. तर तुम्ही आकाशिकमध्ये एका प्रत्येक पैलूवरती काम करा. हो, करू शकता. एका वेळी तुम्ही कितीही प्रेयर करू शकता, प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला जर असं वाटलं की एका वेळी एवढं कसं करणार, कारण 11 टाइम्स बोलायचे तुम्हाला. एकाच फॉर मनी आहे तर मनीसाठी 11 टाइम्स बोलायचे तुम्हाला. फॉर करिअर आहे, इवन तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये पास होत नाहीये ना, त्यासाठी पण आहे, दिलेली आहे प्रेयर होपोनोपोनोची. तर ती तुम्ही बोलायला सुरू करा आणि बघा. सर्व चेक करा आज रात्री बसून, तुम्हाला समजेल त्यामध्ये काय काय दिलेलं आहे. एक्झामसाठी मला वाटतं सक्सेससाठी दिलेलं आहे. एक्झामसाठी पण आहे, एकदा चेक करा. जेवढं देता येईल मी दिलंय त्यात. वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, तुमची परिस्थिती आहे ना, तर तुम्ही त्याच्या जी जनरल आहे की फक्त फॉरगिव्हनेस द्यायचं, कारण तुम्ही पेनमध्ये आहात ना आता, तुम्हाला वाईट वाटतंय. तर त्या पेनला रिलीफ होण्यासाठी माफी मागा. प्रेयर म्हणायची नाही, व्यक्तीचं नाव घेऊन नाही, प्रेयर म्हणायची. स्पेशली रिलेशनशिपवर दिलेलं आहे ना, तर आता फॉर फादर आहे तर मग फादर. पण तिथे तुमचं कसं आहे, समोरच्या व्यक्तीमुळे तुम्ही पेनमध्ये असाल. मग ते पेन, समजा आता आपले वडील आहेत. आता इथे तुमचं जे मेसेज इकडे चॅटमध्ये वाचलं मेसेज आहे की वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. वडील आहेत आणि इथे काही सिच्युएशन तुमची एकमेकांबरोबर निगेटिव्ह नाही आहे, पण पास्टचं काहीतरी कर्म आहे ज्यामुळे त्यांच्यामुळे तुम्हाला पेन होतंय आज. भले ते प्रेम आहे खूप वडिलांवरचं, पण तुम्ही पेनमध्ये तर आहात ना, त्यामुळे म्हणजे काहीतरी कर्म आहे. जिथे पेन आहे तिथे काहीतरी कर्म आहे. म्हणून मग तुम्ही तशा प्रकारे फादरसाठी आहे ते तुम्ही तिथे म्हणा. रेकॉर्डिंग एकच मिनिट. रेकॉर्डिंग बघितलं. मनी और जॉब ब्लॉकेजेससाठी सोल कॉन्ट्रॅक्ट कसं चेंज करायचं, थोडं कन्फ्युजन आहे. ओके, इथे क्वेश्चन आहे, जॉब सक्सेस आणि मनीसाठी, मनी ब्लॉकेजेससाठी कसं आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करायचं. तर आपण तिथपर्यंतच्या स्टेप्स सगळ्यांना आता कळल्यात काल, की आपण तिथपर्यंत गेलो. आपण जेव्हा सोल कॉन्ट्रॅक्ट लिहिणार आहे तेव्हा डायरेक्टली लिहा. म्हणजे आधीचं तुमचं जे अपयश आता येतंय, तुम्हाला ब्लॉकेजेस येत आहेत, त्या कर्मांच्या पेपरला काढून फाडून टाकून द्या आणि त्या कर्माचा शेप बनवा. हा पण एक्स्ट्रा पॉईंट टाकू शकता, करू शकता की त्याचा एक शेप क्रिएट करा की हे माझं अपयश आर्कएंजल मेटाट्रॉन आता मी तुम्हाला देत आहे परमनंटली. हे माझं अपयश आहे, हे माझे मनी ब्लॉकेजेस आहे, ते तुम्ही घ्या आणि याला नष्ट करा. आणि मग तुम्ही जेव्हा क्रिस्टलच्या पेनने लिहिणार आहात तेव्हा तुम्ही लिहा, आय एम अर्निंग नाऊ, आय एम अर्निंग दिस अमाऊंट ऑफ मनी एव्हरी मंथ, असं लिहून टाका की हे माझं नवीन सोल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आता मी मंथली एवढं अर्न करत आहे आणि मला माझ्या जॉबमध्ये खूप सक्सेस मिळत आहे, माझी ग्रोथ होत आहे. सोल कॉन्ट्रॅक्ट हां, आता याच्यामध्ये मेन आहे
सोल कॉन्ट्रॅक्ट कधी बदलायचे. आता तुम्ही फर्स्ट सिटिंग केली, असं मी बघितलं माझं हे कर्म आहे, किंवा तुम्ही नाही, कोणाला नाही दिसलं की मला नाही दिसलं माझं कर्म काय आहे, पण ब्लॉकेजेस आहेत ना, मग त्या बुकमधनं तुमच्या ब्लॉकेजेसची जी कॉर्ड आहे ती आर्कएंजल मायकलला बोलून कट करून घ्या. ठीक आहे, तुम्ही कट केलं, पण आर्कएंजल मेटाट्रॉनकडनं तुम्हाला आन्सर तर 100% मिळणार की आर्कएंजल मेटाट्रॉन मला सांगा की या मनी ब्लॉकेजेसशी रिलेटेड अजून माझे किती कर्म शिल्लक आहेत, हे तुम्हाला विचारायचे. तिथून तुम्हाला आन्सर मिळणार म्हणजे 100% मिळणार. तुम्ही फक्त ऐका किती कर्म शिल्लक आहेत, बघा काय उत्तर येतं. ठीक आहे, तर आर्कएंजल मेटाट्रॉनने आन्सर दिले 4, 3. तर त्यावेळी तुम्ही न्यू सोल कॉन्ट्रॅक्ट नाही बनवू शकत, तुम्हाला थांबावं लागेल, त्यावेळेला थांबावं लागेल तुम्हाला. मग काय करायचंय, कॉर्ड कट करून घेतलं, सगळं केलं. आर्कएंजल मेटाट्रॉनने सांगितले 4, कॉर्ड कट वगैरे केली, नंतर बुक बंद केलं, क्लोजिंग प्रेयर म्हणालात. बाहेर आल्यानंतर तुम्हाला डेली मी सांगितलंय की ते 4 पॉईंट्स आहेत. आता मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये ते पॉईंट्स आहेत. इंग्लिश PDF मी आज पाठवलंय कंप्लीट. त्याच्यातले मी पॉईंट सांगितलेत किती, ते मेन म्हणायचे 6, 7 आणि 9. राईट. यामध्ये जर तुम्हाला असं सांगितलेलं आहे की पितृदोष आहे तुम्हाला, त्यांनी ॲन्सेस्टरची हेल्प मागायचा पण पॉईंट आहे बघा त्यामध्ये. मला वाटतं 4 का 5 पॉईंट असेल, तो 4th पॉईंट असेल, तो तुम्ही बोलू शकता. कसंही बसून करू शकता तुम्ही. हां, स्क्रीन सोफ्यावर बसून बघू शकता ना. कॉर्ड कटिंग केली, बुक बंद केलं की हॉलमधनं बाहेर येण्याच्या आधी तुम्ही हे कधी स्क्रीन बघायची आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करायच्या आधीही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कधीही स्क्रीन बघू शकता. आर्कएंजल मेटाट्रॉनची परमिशन नाही, म्हणजे आर्कएंजल मेटाट्रॉन तुम्हाला तुमचे 4-5 कर्म, 8-10 कर्म असतील तेव्हा सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करायला देतच नाही. तुम्हाला एक जन्माला हील करावं लागतं, त्यानंतरच तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्ट करू शकता. हा पॉइंट क्लिअर झालाय. वन प्रॉब्लेमसाठी 90 डेज नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी माझं पास्ट लाईफ करत आहे, म्हणजे आकर्षिक करत आहे, मी बघितलं तर माझी आता 4 कर्म आहेत, अजून 4 पास्ट लाईफ आहेत माझे, किंवा 10 पास्ट लाईफ आहेत. आता मला कळलं मेटाट्रॉनने सांगितलं 10 पास्ट लाईफ आहेत या प्रॉब्लेमशी रिलेटेड. तर मी काय करणार, एका वेळी मी 2 जन्म बघू शकते, म्हणजे वेळ जास्त जाणार नाही. त्यानंतर सेम प्रोसेस, पहिल्यांदा 1 जन्म बघितला, एका जन्माचे कॉर्ड कटिंग केले, नंतर पुन्हा अजून असा कुठला जन्म आहे ज्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे, मग त्या जन्माची पण कॉर्ड कट करून घेतली. ठीक आहे, बुक क्लोज केलं. जे आपल्याला लाईफमध्ये पाहिजे आहे त्या प्रॉब्लेमला हील होताना आपण स्क्रीनवर बघणार, नंतर बाहेर येणार, क्लोजिंग प्रेयर झालं. त्यानंतर जे रोजची प्रेयर करायची 11 वेळा होपोनोपोनो, आता मनीशी रिलेटेड आहे तर तुम्ही रोज मनीची होपोनोपोनो 11 वेळा करणार. शिवाय रात्री झोपताना डिवाइन स्पिरिट सोर्स प्लीज मूव मी इनटू अ स्टेट ऑफ फॉरगिवनेस, ती जी दिलेली आहे ते 11 टाइम्स करणार. हे क्लिअर आहे इथपर्यंत. हे तुम्ही 12 दिवस, 10 ते 12 दिवस करायचंय रोज. त्यामध्ये तुम्ही पुन्हा आकाशिक स्वतःचं नाही बघायचंय, तुम्ही दुसऱ्यांचं बघा, स्वतःवर परत ते करू नका. हे 12 दिवस पाहिल्यानंतर 10 ते 12 दिवसाच्या गॅपने आता तुम्ही परत सेम प्रॉब्लेमने बघा अजून. असं करून जेव्हा आता तुमचे 10 जन्म सांगितले, 2 2 2 2 5 वेळा झालं, 10-12 दिवसाचा गॅप. इथपर्यंत क्लिअर. असं करायचंय. आता तुमचे शेवट 10 जन्म सांगितलेत, आता शेवटचे 9 आणि 10 जन्मांचे तुम्ही कॉर्ड कटिंग कराल, त्या वेळेला तुम्हाला पेन घ्यायचा आहे आणि सोल कॉन्ट्रॅक्टला चेंज करायचंय. क्लिअर. पण तुम्हाला सांगितलं 3 आहेत,
तर तुम्ही 2 सिटिंगमध्ये तुमचे 3 होऊन जातील. आज एक बघितलं, 10-12 दिवसांनी अजून दुसरे 2 बघितले, त्यांच्या कॉर्ड कट केल्या, न्यू सोल कॉन्ट्रॅक्ट लिहिलं. 679 ही प्रेयर तुम्ही आकाशिक मधनं बाहेर आलात, क्लोजिंग प्रेयर केल्यानंतर बोलायचं. क्लिअर? रोज बोलायचं, रोज 90 डेज बोलायचंय. 90 डेज बोलायचंय. होपोनोपोनो 90 डेज करायचंय. फॉरगिवनेस 90 डेज करायचंय. 4 प्रेजेस ते हो सांगितलं ना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. PDF बघा. PDF मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला कुठला इश्यू आहे त्यावरचं होपोनोपोनो तुम्हाला 90 डेज करायचंय. दुसऱ्यांचे करत असताना त्यांना त्यावेळेस बसावे लागते का? हो, बसावे लागते. त्या व्यक्तीच्या परमिशनशिवाय तुम्ही करू शकत नाही. आणि व्यक्ती जर लांब असेल, तुम्ही कॉलवर सांगू शकता. त्याची एनर्जी तर पाहिजे. जेव्हा प्रेयर आपण थोडंसं लाऊड व्हॉइसमध्ये बोलतो तेव्हा आपण आपल्या ऑराचे व्हायब्रेशन चेंज होतात. सिक्स 7-9 प्रेयर आहे. रोज एकदा बोलायची. एकदा इनफ आहे. तुम्हाला वाटलं की आपण जरा दोनदा बोलू तरी पण चालेल. एकदा पण इनफ आहे, पण ती रोज बोलायची. दुसऱ्यांची परमिशन शिवाय तुम्ही त्यांचा आकाशिक ऍक्सेस करू शकत नाही. ज्यांच्या रीडिंगमध्ये 3 ते 4 लाईफ आलेत, 4 ते 5 आलेत, तुम्ही तुमच्यात असं 2-2 लाईफला हील करा एका सिटिंगमध्ये, नाहीतर किती वेळ जाईल त्यामध्ये. म्हणून हो, दुसऱ्यांचे 5 जन्म आले तर त्यांचे एका वेळी 2 जन्म बघायचे आणि एक आठवडा म्हणजे 10-12 दिवसांचा गॅप ठेवावाच लागतो. गॅप यासाठी आपण ठेवतो कारण तुमची हिलिंग प्रोसेस सुरू होते तेव्हा. त्या 12 दिवसात तुमच्यावर वर्क केलं जातंय 5th डायमेन्शन मधनं. ते वर्क व्हायला टाइम द्यायचा. एखाद्या डॉक्टरने सर्जरी केल्यावर डॉक्टर लगेच ते सर्जरी करतो, लगेच म्हणतो चला उठा घरी जावा, झाली सर्जरी, असं नाही होत. हील मेडिसिन देणार, हील व्हायला वेळ देणार, जखम सुकण्यासाठी वेळ देणार, अँटीबायोटिक देणार. हे सगळी प्रोसेसमधनं जावं लागतं. मग ते म्हणा आता हळूहळू बघा कसं वाटतंय तुम्हाला. सेम आपलं 5D वरना सुद्धा आपली तशा प्रकारे हिलिंग प्रोसेस होत असते. पहाटे ॲक्सेस करणार असू तर अर्ध्या दिवशी त्या पर्सनची परमिशन घेतली तर चालेल का? समजलं नाही क्वेश्चन मला. दुसऱ्यांची परमिशन घेण्याची प्रोसेस काही नाही. त्यांना विचारायचं तुमचं आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस त्यांना वाटलं काय क्वेश्चन की मी तुमचं करू का? ते हो म्हणाले तर करू शकता. आदल्या दिवशी परमिशन घेऊ शकता, 10 दिवस आधी, महिनाभर आधी, पण परमिशन घ्या. प्रॉब्लेम काही नाही आहे. एका लाईफचा एकापेक्षा जास्त प्रॉब्लेम असेल तर आपण एका वेळी एकच प्रॉब्लेम बघा. स्टार्टिंगला मी सांगेन तुम्ही एकच करा, नाहीतर एवढे प्रॉब्लेम तुम्ही एकत्र केले ना तर तुम्हाला त्रास होईल. स्टेप बाय स्टेप जा. समोर बसणे गरजेचे नाही आहे. व्यक्तीने त्याची परमिशन मिळाली की ठीक आहे, तुम्ही त्यांचं घेऊ शकता, करू शकता. पण त्यांना आता तुम्ही जर समोरच्याचं केलं तर त्यांना सुद्धा ती प्रेयर द्यावी लागेल बोलायला. त्यांना पण कष्ट करायला द्यावे लागतील की 11 वेळा होपोनोपोनो हे म्हणा, 11 वेळा हे म्हणा. आणि जर ते नाही म्हणाले तर त्यांची ट्रीटमेंट अर्धवट राहणार. असं असतं. मग ते आपल्याला म्हणणार तुम्ही काय केलं, आम्हाला काही फायदा नाही झाला, असं होतं. जर एकच लाईफ असेल तर काय नाही, उलट सोपं आहे. त्याच वेळेला तुम्ही लाईफ बघा, कॉर्ड कट करा आणि कॉन्ट्रॅक्ट चेंज करा. आता इथे तुम्हाला मी अजून एक इझी मेथड सांगते की जरी तुम्ही डे 1 10 लाईफ असतील आणि तुम्ही डे 1ला बघितलं असं आहे, मनी ब्लॉकेजेस आहेत,
तुम्ही एक मस्त छान पेपर घ्या, प्लेन पेपर घ्या, एक पेन घ्या, त्याच्यावर तुमची सगळी जी इच्छा आहे की आर्कएंजल मेटाट्रॉन, मला माझं मनी ब्लॉकेजेस खूप येत आहेत, प्लीज माझे मनी ब्लॉकेजेस लवकरात लवकर रिमूव्ह करा, माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटीजचे वे ओपन करा, जे काय आहे तुम्ही लिहा आणि ते आर्कएंजल मेटाट्रॉनच्या पुड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि रोज एक कॅन्डल लावायची. हे करा, पण त्याबरोबर हे काम करा. मनी ब्लॉकेजेस रिमूव्ह होण्यासाठी होपोनोपोनोमध्ये स्पेशल दिलेलं आहे, ते वाचा. स्टॅच्यू ज्यांना आधीचे आहेत त्यांचे स्टॅच्यू आधी मला देऊ दे. तुम्ही श्रुती मॅमना मेसेज टाकून ठेवा स्टॅच्यूसाठी. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? होपोनोपोनो दुसऱ्यांना देऊ शकता, द्यावेच लागणार आहेत त्यांना. एका पूर्ण PDF देऊ नका समोरच्याला, कारण बघा व्यक्तीला प्रत्येकाला त्याचं व्हॅल्यू नसते माहिती. आता तुम्हाला समजलंय हा टॉपिक किती, विषय किती डीप आहे आणि तुम्ही त्यामध्ये किती मेहनत करत आहात. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींना देताना ज्या म्हटल्यात ना मी 6, 7, 9 त्या द्यायच्या आहेत. आणि होपोनोपोनो व्यक्ती सांगेल की मला करिअरसाठी प्रॉब्लेम आहे, त्याला करिअरशी रिलेटेड होपोनोपोनो लिहून द्या की ही प्रेयर रोज 11 वेळा म्हणा. दिलेली आहे PDF मध्ये मनी ब्लॉकेजेस. फॅमिली होपोनोपोनो करू शकता? हो, येस, 6, 7, 9 करू शकता. फॅमिलीने तर केलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल, फॅमिलीने बसून केलं तर. हिलिंगसाठी द्यायची? हो हो, येस. ज्यांना फक्त रीडिंग हवं आहे, त्यांना फक्त रीडिंग द्यायचं आणि रीडिंग बरोबर फायदा तर झाला पाहिजे त्यांना रीडिंगचा, त्यांना हे द्यायचं. ही प्रेयर रोज म्हणा, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये हा चेंज येईल, असं आहे. ज्यांना अजून काही दिसत नाही, पैसे घ्यावेच लागतील का? ऑफकोर्स. तुम्ही आता बघा, जेव्हा तुम्ही आता पहिल्यांदा प्रॅक्टिस करताय, तुम्ही 3 मंथ्स काही घेऊ नका, तुमची प्रॅक्टिस पण होईल. ठीक आहे, तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तुम्हाला स्वतःचा विश्वास वाढेल. हो, आपण अरे वा छान करू शकतोय. मग तुम्ही एनर्जी एक्सचेंज घ्या. समोरच्याला कधीही असं नाही वाटलं पाहिजे की माझे पैसे फुकट गेले, असं नको वाटायला. त्यामुळे मूलबंधाची प्रॅक्टिस, नंतर मणिपूर चक्र प्रॅक्टिस. मूलबंध दिलेलाच आहे सगळ्यांना करायला. मूलबंधाची प्रॅक्टिस ही ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही चार्जेस किती घ्यायचे हे तुमच्यावर आहे, कारण आपण आपल्या एनर्जीनुसार आपण बरोबर ती एनर्जी एक्सचेंज सांगतो. मी चॅट ओपन करते, काहींचे राहत आहेत. मॅम, मगाशी मनी अबंडन्समध्ये तुम्ही बोललात की एनर्जीची एक बेस व्हॅल्यू असते. सो आकाशिक एनर्जीची बेस व्हॅल्यू आहे का? काही बेस व्हॅल्यू म्हणजे मनी एनर्जीचं म्हणताय का तुम्ही? एनर्जी एक्सचेंज बोलायचं आहे का? समजलं नाही मला. क्लायंटला काही एंटिटीचा प्रॉब्लेम असेल तर आम्हाला दिसेल का? जेव्हा तुम्ही व्यवस्थित आकाशिक बघू शकाल
त्या क्लायंटला एंटिटीचा प्रॉब्लेम आहे हे दिसणार. मोस्टली असं होतं की बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये जेव्हा काही निगेटिव्ह होतं त्यांना वाटतं आमच्यावर कोणीतरी काहीतरी केलं आहे. हा त्यांचा पक्का समज असतो. पण प्रत्येक वेळी हेच रिझन नसतं. मी समोरनं सांगते तुमच्यावर खरंच कोणीतरी काही नाही केलं आहे. हा तुमचा ब्लॉक आहे. हा तुम्ही रिमूव्ह करा. काहींवर केलेलं असतं जे मला दिसतं, पण काहींवर नसतं केलेलं, पण त्यांना वाटत असतं की केलेलंच आहे. बाकी चक्रांची प्रॅक्टिस कशी करायची? मणिपूर चक्राची प्रॅक्टिस मी म्हणालेली का मणिपूर चक्राची प्रॅक्टिस देते? असं नव्हतं. मी म्हणालेली की सगळ्या चक्रांची प्रॅक्टिस तुम्ही रोजचं मंत्र चॅन्ट करा. लम वम बीज मंत्र, चक्रा मेडिटेशन हे तुम्ही रोज करा. बाकी चक्रांची प्रॅक्टिस होईल. हां अजून काही दिसत नाही, मग त्यात 2 आणि 3 जन्म आहेत की नाही एका प्रॉब्लेमसाठी कसे कळणार ह्यात, आणि मग ते हील कसे होणार? ओके, बघा, ज्यांना दिसत नाही असं वाटत आहे त्यांनी फक्त मेटाट्रॉनला विचारा की मेटाट्रॉन माझे किती या प्रॉब्लेमशी रिलेटेड अशी माझी किती कर्म आहेत, किती जन्म आहेत, मला किती जन्म हील करावे लागतील. तुम्हाला तिथून आन्सर मिळणार. जो नंबर तुम्हाला ऐकू येईल, जो नंबर फील होईल, जो दिसेल ते तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. मग तुम्हाला दिसत नाही आहे पण तुम्ही प्रत्येक वेळी हिलिंग करताना ती कॉर्ड तर कट करा. तो शेप उचलून द्या की माझं हे जे फर्स्ट लाईफ आहे हे मी हील करत आहे. या लाईफची कार्मिक कॉर्ड आहे ही मी कट करत आहे. म्हणजे आर्कएंजल मायकल प्लीज माझ्या या जन्माची जी कॉर्ड आहे ज्यामुळे हा प्रॉब्लेम मी फेस करत आहे ही कॉर्ड कट करून घ्या. कट करा. मग कट करणार. तुम्ही प्रोसेस केली, पूर्ण प्रोसेस एका जन्माची केली, मग दुसऱ्या जन्माची प्रोसेस. असं करायचं आहे तुम्हाला. पण असं सारखं म्हणू नका की आम्हाला दिसत नाही, दिसणार. पण प्रयत्न करा तुम्ही. मॅनिफेस्टसाठी एक ऑडिओ म्हणजे म्युझिक. आता तुम्हाला हवं ते बघा. असं 20 मिनिट असं नाही करता येणार. ते जे व्हिज्युअलायझेशनचं ना तसं करता येणार नाही, खूप कन्फ्युजन होईल. त्यामुळे तसं करू नका. तुम्ही तुमच्या एनर्जीने बघा. आता आकाशिकसाठी ॲस्ट्रॉलॉजीचे ज्ञान असावे लागते का? कंपल्सरी नाही आहे, पण असलेलं खूप वेल अँड गुड. किती जणांना असं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे? येल्लो हँड रेस करा. हे असे दिसत नाही मला बघू दे जरा किती जण आहेत. ॲस्ट्रॉलॉजी खरंच खूप छान विषय आहे, खूप छान. शिकवतानाही खूप छान वाटतो. बघूया, बरेच जण आहेत. काहींना वाटत असेल खूप किचकट आहे ॲस्ट्रॉलॉजी, पण ॲस्ट्रॉलॉजी खूप सुंदर विषय आहे. ओके. वास्तू करताना ॲस्ट्रॉलॉजी खूप इम्पॉर्टंट असते. आकाशिक करताना ॲस्ट्रॉलॉजी तितकीशी इम्पॉर्टंट नसते, पण त्याचं ज्ञान असेल ना तर खूप हेल्प होते आपल्याला. पूर्वी युद्ध करायला जाताना सुद्धा ना ते घ्यायचे हे नॉलेज की कुठल्या दिशेला आम्ही जाऊ म्हणजे आम्हाला आमचा पराक्रम आम्ही करू शकू आणि आम्ही जिंकू शकतो, आणि त्यानुसार ती युद्धाची जागा शोधायचे. ॲस्ट्रॉलॉजीने पण खूप गोष्टी साध्य होतात. म्हणजे आपल्याला खूप कनेक्शन आहे. म्हणजे कळतं आपल्याला की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा तुमचं 5th हाऊस तुमचं पास्ट लाईफ कर्म दाखवतं. असं असतं. तुम्हाला कुठल्या पीडा होणार आणि कुठल्या प्लॅनेटच्या पीडा होणार आणि कुठल्या नात्यामध्ये पीडा होणार ते दाखवतं. त्यामुळे आपण त्याच्यावर काम करू शकतो. हे सगळं इंटरकनेक्शन आहे आतल्यात. त्यामुळे खूप हेल्प होते ॲस्ट्रॉलॉजीची पण. ठीक आहे, आपण ॲस्ट्रॉलॉजीवर एक बेसिक ॲस्ट्रॉलॉजी सेशन ठेवू. तुम्ही करू शकाल आणि समजतं. असं काही किचकट नाही आहे, समजतं, छान समजतं. शिकवण्यावर आहे ते. आकाशिकमधले कुठलेही एंटिटी आपल्याला काही हँड डाऊन केलं तरी चालेल. आकाशिकमधले कुठलेही एंटिटीज आपल्याला काहीही डिस्टर्ब करू शकत नाही.
बऱ्याच जणांकडनं मी हे ऐकलंय की येतात, आणि मी बरेच काय काय करणाऱ्यांकडे कळलं की आलं कोणीतरी, मला असं चेहऱ्यावर हात ठेवला, मला असं पाठीवर बसला, साईडला उभा राहिला, मला घाबरवलं. मी हे खूप ऐकलंय खूप जणांकडून. असं काही नाही होत. म्हणून आपण ग्राउंडिंग, प्रोटेक्शन, शिल्डिंग का करतोय? हे असं काही होऊ नये म्हणून करतोय आपण, आणि नाही होत. मी सांगते नाही होत. आपण 5th डायमेन्शनशी कनेक्ट होतो. आपले व्हायब्रेशन इतके छान वाढलेले असतात की असं काही नाही होत. मला तरी आत्तापर्यंत 15 वर्षात असा कुठलाही अनुभव नाही आला. त्यामुळे मला ही माहितीच नाहीये की असं काही एंटिटी त्रास देतात. एखादी वस्तू हरवली असेल तर त्या संबंधी प्रेयर आहे का? आकाशिकचा पार्ट आहे का? प्रेयर आहे, पण आकाशिकचा पार्ट नाही आहे तो. एखादी वस्तू हरवली असेल तर तुम्ही आकाशिकमध्ये प्रार्थना करू शकता. आर्कएंजल मेटाट्रॉनला प्रेयर देऊ शकता लिहून की आर्कएंजल मेटाट्रॉन प्लीज मला माझी हरवलेली वस्तू लवकरात लवकर मिळू दे. तुम्ही जर एंजल वर्कशॉप केला असेल तर तुम्ही एंजलला नॉकिंग मेथडने सांगू शकता, मिळते वस्तू. नॉर्मल कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर काय नॉर्मल? मला समजलं नाही. घराचे आकाशिक करताना एनर्जी एक्सचेंजची गरज आहे का? ऑफकोर्स आहे. आकाशिक ही खूप हाय एनर्जी आहे, म्हणून त्याचे एक्सचेंज घ्यावे लागतात. एखाद्या घराचे जागेचे आकाशिक करू शकतो का? हो, करू शकतो आपण. फक्त आपल्याला जेव्हा प्रॉपर आपले सेन्सेस जागृत होतात तेव्हा आपण कुठल्याही वस्तूचे करू शकतो. ज्यांना आकाशिक नेम समजले नाही त्यांच्यासाठी तुम्ही आमचे आकाशिक नेम आणि स्पिरिट गाईड नेम असं नाही होत. प्रत्येक वेळी स्पिरिट गाईडचं नाव सांगितलंच जातं असं नसतं, कारण बऱ्याच वेळेला स्पिरिट गाईड चेंज होत असतात आपले. तर आकाशिक नेम ज्यांना नाही माहिती त्यांनी स्वतःचा बर्थ नेमच यूज करायचं आहे. आपल्याला समोरच्या माणसाचे प्रॉब्लेम दिसतात, पण समोरच्याने विचारलं नाही आणि आपण स्वतःहून त्याला उपाय सांगू शकतो का? नका सांगू, कारण समोरच्याला व्हॅल्यू राहत नाही. आपण त्याला स्वतःहून सांगितलेल्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. जेव्हा समोरनं विचारलं जाईल आणि हेल्प मागितली जाईल तेव्हा तुम्ही सांगा. ॲनिमल आणि वास्तूचे पण आकाशिक करू शकतो का? हो, करू शकता. यात आता काही कन्फ्युजन आहे जे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेले आहात? कोणाच्या घरात और जागेत निगेटिव्ह एनर्जी असेल तर ते दिसतं का? हो, दिसतं. त्याचा त्यांना त्रास होत असेल तर हो, दिसतं. केपी ॲस्ट्रॉलॉजीच असते माझी. केपी शिकवते मी. सगळ्या लाईफच्या कॉर्ड कट केल्यानंतर जेव्हा रिराईट करणार ते एकदाच करायचं ना. हो, तुमचा एक इश्यू आहे आणि त्याच्यासाठी तुमचे 10 जन्म जबाबदार आहेत. तर 10 जन्म पाहून त्या प्रत्येक जन्माला तुम्ही हील करणार आणि मग एकच कॉन्ट्रॅक्ट तुमचं चेंज करणार आणि रिराईट करणार. क्लिअर? काल तुम्ही विचारले होते की मागच्या लाईफमध्ये मेल होते की फिमेल, तेव्हा फिमेल आले. आज सकाळी जेव्हा आकाशिक केले तेव्हा लास्ट लाईफ दिसले, त्यात मी मेल होते. हो, असू शकतं. लास्ट लाईफ म्हणजे तुमचं कुठलंही असू शकतं. 100 जन्मापूर्वीचंही कुठलं तरी एका जन्माचं कर्म या लाईफमध्ये येतं बाहेर, कारण ते बॅलन्स असतं. तर इथे कन्फ्युजन होऊ नका. येतं. प्रश्न झालेत इथपर्यंत? क्लिअर आहे सगळ्यांना? संकेत जे मिळतात ते कोणाला सांगायचे का नाही? नाही सांगायचं. मी सांगू का? आपली एनर्जी जेव्हा आपण
सांगतो तेव्हा ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट होते, त्यामुळे ती सांगायची नसते. पर्सनल अपॉइंटमेंटसाठी तुम्ही मेसेज करू शकता ॲडमिनच्या नंबरवर. मी एका लाईफमध्ये राक्षसी होतो, तुम्हाला दिसलं का? पण त्या लाईफला हील करा आता. ओके, हील करा. बघा मी सांगते तुम्हाला, राक्षस काय खायचे? राक्षस भाजीपाला खायचे. राक्षस काय खायचे? मांसाहार करायचे, माणसांना मारून डायरेक्ट तोंडात टाकायचे. आपण बघितलंय रामायण महाभारतमध्ये. ओके, मग या जन्मात जे नॉनव्हेज खातात ते राक्षसच आहेत, जे प्राण्यांना मारून खातात. म्हणून मी आकाशिकमध्ये सांगते, राक्षस बनू नका, खाऊ नका. कारण आपण प्राण्यांना मारून खातोय म्हणजे आपण त्यांच्यासाठी राक्षसच आहोत ना, असं आहे. एंजल सेकंड लेवल घेऊ लवकरच. आता हे सगळे सेशन आहेत ते घेऊ. खूप हाय व्हायब्रेशन आहेत ओझार्क लेवल 2चे. एनर्जीबद्दल सांगा, कोणाला सांगायचं नाही. एकदा फक्त त्यांच्याशी आपल्याला जी एनर्जी मिळत आहे किंवा आपण ज्याचा उपयोग करतो ते आपण सगळ्यांना सांगत नसतं सुटायचं. कारण मग कुठेतरी एनर्जी आपली डिस्टर्ब होते. जोपर्यंत आपला ऑरा जो आहे तो तितका स्ट्रॉंग नाही होत की कुठलीही आलेली एनर्जी बाउन्स बॅक होईल, तोपर्यंत आपण नाही सांगायचं, नाही तर त्याने आपला ऑरा वीक होऊ शकतो. गव्हर्नमेंट एक्झाममध्ये स्टक आहे, त्यासाठी तुम्ही तुमचं आकाशिक करा आणि आकाशिकमध्ये कॉन्ट्रॅक्ट लिहा तुमचं की एक्झाम पास होत आहे, अडथळे माझे दूर होत आहेत, आणि आर्कएंजल मेटाट्रॉनला शेप द्या करून की ही स्टक एनर्जी मी तुम्हाला देत आहे. क्लिअर? कर्म बॅलन्स करणे आणि हील करणे. बघा, हील करणं आणि बॅलन्स करणं दोन्ही सेम आहेत. जिथे आपल्याला कर्म हील करण्याचा अर्थ काय? कर्म कधीही असं होत नाही की ते हील झालं आता त्याचा काहीच त्रास होणार नाही, तसं नसतं. जिथे आपल्याला लिहिलंय की तुम्ही पास्ट लाईफमध्ये कोणाला तरी मारलेलं आहे, खूप त्रास दिलेला आहे, तुम्ही कोणाला तरी रागाने ढकललंय आणि त्या व्यक्तीला खूप हानी झाली, तुमच्यावर ते कर्म, तुमच्यामध्ये त्या कर्माची इम्प्रिंट बनली, रेडी झाली. आता ते कर्म तुमच्या आकाशिकमध्ये रेकॉर्ड झालं आणि रेकॉर्ड झालेलं कर्म तुम्हाला भोगायचं 100% आहे. मग या लाईफमध्ये तुम्ही हिलिंग करताय, तुम्हाला कळलं की हे असं कर्म मी केलं होतं, आता मला ते हील करायचं आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, कर्माला हील केलं. आता काय होणार आहे? तुम्हाला जिथे खूप मोठी हानी होणार होती तिथे तुम्हाला छोटंसं खर्चटणार, ज्याचं तुम्हाला पेनही नाही होणार, पण कर्म त्याचं काम करतं. क्लिअर? दुसऱ्यांचे आकाशिक बघताना स्क्रीन बघायची का? हो, बघायची. की त्या व्यक्तीच्या आयुष्यात तसा बदल होतोय हे तुम्ही बघा. जर एखादा प्लॅनेट 8 किंवा 12th हाऊसमध्ये असेल तर त्या प्लॅनेटचे बीजमंत्र म्हणायचे का? हो, म्हणू शकता. मंत्र म्हणाल्याने ना प्लॅनेट निगेटिव्ह इफेक्ट तुम्हाला देत नाही, पण एखादा प्लॅनेट जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह इफेक्ट देतो ना, त्याच्या वस्तू स्वतःपासून लांब ठेवायच्या असतात आणि त्याचं दान करायचं असतं, म्हणजे त्याचा निगेटिव्ह इफेक्ट न्यूट्रल होतो. होपोनोपोनो जॉबमध्ये नॉलेज गेन इन्क्रीज करण्यासाठी मेमरी स्ट्रॉंग करायला यूज करता येईल का? हो, करू शकता. इंटेन्शन टाका.
एक्झामसाठी आकाशी करताना बुक ओपन करण्याआधी काय बोलायचे? असंच म्हणायचं की मला माझ्या एक्झाममध्ये सक्सेस पाहिजे आहे असं म्हणायचं. आता हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, ही तुमची इच्छा आहे. प्रॉब्लेम आणि इच्छा वेगळे कन्सर्न आहेत, तुम्ही ते पहिल्यांदा समजून घ्या. इथे मग तुम्हाला काही कॉर्ड कटिंगची किंवा पास्ट लाईफ बघण्याची गरजच नाही आहे. डायरेक्ट तिथे बसा, कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहा की मी माझ्या एक्झाममध्ये पास होत आहे आणि त्याच्या आधीच अपयश आर्कएंजल मेटाट्रॉनला देऊन टाका किंवा डायरेक्टली होपोनोपोनो करा. मॅडम, मी मेडिटेशन करत होते तेव्हा माझ्या कानात कोणीतरी माणूस बोलला, बट मला लँग्वेज समजली नाही. माझ्या शेजारी कोणीही नव्हते, मला खूप क्लिअर साऊंड आला. चांगली गोष्ट आहे, तुमचे गाईड्स बोलले असतील, म्हणजे तुमचं ऑडिओ क्लिअर झालेला आहे. आणि याच्यात घाबरून जाऊ नका. विस्पर होतं आपल्या कानात, विस्पर केलं जातं, ठीक आहे. तर याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. आपण एक प्रॉब्लेम घेऊन बघतो, मग तेव्हा मी लास्ट जन्मात कोण होते हे पण त्यावेळी विचारा. मी कोण होते, मी काय करत होते, असं मी काय कर्म केलं आहे, मग माझ्या मृत्यूच्या वेळेला माझा मृत्यू कसा झाला, शेवटचे थॉट्स माझे काय होते, हे तुम्ही विचारू शकता. क्वेश्चनची लिस्ट दिली होती मी, 52 क्वेश्चन्स. तुम्ही हे क्वेश्चन विचारू शकता. आकाशिकमध्ये तुम्ही कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारू शकता, तर अशा टाईपचे क्वेश्चन विचारू शकता. काही जण सांगतात की तुम्ही आकाशिकमध्ये मॅडम तुम्ही आमचं भविष्य सांगू शकता का? मी सांगते नाही. मी भविष्य सांगते, सायकिकली सांगते, पण मी आकाशिक रेकॉर्डमधनं नाही सांगत. का नाही सांगत? कारण तुमचं आकाशिक रेकॉर्ड पुढे जाऊन चेंज करू शकता तुम्ही. पास्ट बघा, कारण पास्ट बघून तुम्ही जे काही तिथे रिपेअर करणार आहे त्याने तुमचं फ्युचर घडणार आहे. म्हणून आपण आपल्या विश मागताना डायरेक्ट आर्कएंजलला डायरेक्ट सांगायचं ना हो, आणि स्क्रीनवर बघायचं. मॅडम, तुम्हाला क्लिअर ऑडियन्स आहे का, ऐकू येते का तुम्हाला? माझे सगळे सेन्सेस ॲक्टिव्ह आहेत. घरात कोणी आजारी असेल तर काय प्रेयर करायची? तिथे प्रेयर करा की लवकर हील होऊ दे. आर्कएंजल मेटाट्रॉनला सांगा हील करायला. मेडिटेशन करून झोपलं की एक बाई मारायला धावून येते आणि ओरडत असते असं दिसतं. ओके, एकच मिनिट. ओरडत असते असं दिसतं आणि दचकून जाग येते, तर याचा अर्थ काय असू शकतो? अँड एका व्यक्तीची डेड बॉडी पण दिसते असं मला 2 वेळा दिसलं. ओके, ॲक्च्युली हे तुमचं काहीतरी पास्ट लाईफ आहे जे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतंय. स्वप्नामध्ये म्हणजे मेडिटेशनमध्ये तुम्ही ट्रान्सच्या स्टेटमध्ये जाताय, तुम्हाला झोप आल्यासारखं वाटतंय, पण तुम्ही तेच ट्रान्समध्ये जाताय आणि तुम्हाला ते दाखवलं जातंय. याचा तुमच्या पास्ट लाईफशी कनेक्शन आहे. तर तुम्ही आर्कएंजल मेटाट्रॉनला सांगा म्हणजे तुम्ही तुमच्या आकाशिकमध्ये जा आणि ही फाईल आर्कएंजल मायकलकडनं कट करून घ्या. ही जी कॉर्ड आहे ती कट करा. हे जे माझं पास्ट लाईफ आहे हे कट करा असं सांगा. किती डेज लागतात सेन्सेस ॲक्टिव्ह व्हायला? तुमच्यावर आहे. आपण किती प्रॅक्टिस करतोय आणि कशा प्रकारे करतोय यावर आपले सेन्सेस आहेत. कारण सेन्सेस जागृत होणं म्हणजे ही खरं तर खूप मोठी गोष्ट. आता खूप अशा टेक्निक्स आल्या त्यामुळे हे लवकर होतं आहे. पण माझी प्रॅक्टिस होती, मी कधी 2:30लाही उठून बसायची, कधी 3, 2:30.
हा टाईम असायचा रात्री. आणि मी 6-6 वाजेपर्यंत ध्यान, ज्या माझ्या प्रॅक्टिसेस आहेत त्या करायची, की सगळं फास्ट ॲक्टिव्ह झालं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर मिस्टिकल सर्जरी, कारण आपल्या माइंडला जेवढं आपण ॲक्टिवेट करतो ना, आतनं सगळं जास्त ॲक्टिवेट होतं. ती सर्जरी खूप आवर्जून करत होते मी. आणि मेडिटेशन, कर्मा हिलिंग हे सगळ्या प्रॅक्टिसेस करत होते. असं करून 4-4 तासाच्या सकाळी पहाटे प्रॅक्टिसेस आणि दुपारच्या वेळेत प्रॅक्टिसेस. म्हणजे मला माहीत नव्हतं, तो ध्यास लागलेला मला आणि तो मी करत होते आणि त्यामुळे मी ते लवकर साध्य केलं. खूप लवकर केलं मी. जेव्हा ऑटोमॅटिक रायटिंग वगैरे या मोडॅलिटीज कोणाला माहीतही नव्हत्या, तेव्हा मी ऑटोमॅटिक रायटिंग करत होते आणि मला कळत नव्हतं हे मी कसं काय करते. नंतर मला समजलं हे अशा प्रकारे ऑटोमॅटिक रायटिंग असतं. मला एकच मिनिट. मिस्टिकल सर्जरी झाल्यावर डोकं जड होणार, कारण आपले निगेटिव्हिटी निघत असते म्हणून. खूप मेसेजेस येतात आपल्या ह्याच्यामध्येच. आपले 11 वाजतील. मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे. आपण दुसऱ्यांची चक्र बघू शकतो आकाशिकमध्ये, की ब्लॉक आहेत का काय आहेत. कोणी व्यक्ती घरामध्ये आजारी आहे, काय आहे. कोणाच्या मोक्षासाठी आपण नाही प्रेयर करू शकत, तो त्यांचा पर्सनल कर्म आहे. आपण कोणाच्या कर्मांना बदलू नाही शकत. तोच व्यक्ती स्वतःच्या कर्माला हील करू शकतो आणि बदलू शकतो. क्रिस्टल पेनने लिहायची काय प्रोसेस आहे, कालच्या सेशनमध्ये, कालचं रेकॉर्डिंग ऐका. मी ड्राईव्हच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. पेन घ्यायचं आणि लिहायचं. क्रिस्टलचं पेन घेऊन सरळ आकाशिकच्या बुकमध्ये लिहायचं आहे ते आपल्याला. काल मी सगळं सांगितलं, कालचं बघा. ओके. फॅमिलीवर कोणीतरी सायकिक अटॅक करत आहे असं दिसलं आणि छान. म्हणजे बघा तुम्हाला दिसायला लागलंय. ज्यांना असं वाटतं की मेडिटेशनमध्ये आम्हाला झोप लागते, आम्ही ट्रान्समध्ये जात आहे आणि तुम्हाला दिसतंय, कोणाला स्वप्नामध्ये दिसतंय, तर ही सुरुवात आहे. प्रत्येकाला दिसेल हे. Q&A सेशन नाही आहे, हे आजचंच सेशन आहे. आता याच्या पुढे कधी Q&A घेऊ, हे Q&Aच चालू आहे. ओके. एक डेमो. बरं चला, कोण इथे करू शकते? कीर्ती मॅडम तुम्ही कराल कोणाचं तरी आकाशिक कराल. तुम्ही करताय ना, तुम्हाला दिसतंय. ओके, ट्राय करा. मी तुम्हाला अनम्यूट करते. आपण करूया आज प्रॅक्टिस एक. कोणाचं करायचंय? स्टार्टला आहे. दिसतं मॅम मला, आणि नंतर थोडस इमेजेस आणि व्हिडिओ मला दिसायचे बंद होतात. म्हणजे एक पिक्चर, म्हणजे काल मी वडिलांचं बघू केलं काय ना. दिसतं. चालेल. हा 2-3 जणांचं घेऊया आपण. केतकी मॅडम, मगाशी तुम्ही अनुभव शेअर केला होता. स्क्रीनवर या. मगाशी तुम्हीच सांगितलं ना असं दिसतंय ते तुम्हाला. हां, तुम्ही अनम्यूट करा. चालेल. आता तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा, मग ह्या तुमचं आकाशिक एक्सेस करतील. ओके. तुमच्या समोर प्रेयर आहे ना कीर्ती मॅडम, ती तुम्ही मोठ्यानेच वाचा. म्हणजे ओके. हां. ओपनिंग प्रेयर ना. हो. पहिल्यांदा त्यांचा प्रॉब्लेम आहे का, की त्यांना हे दिसलं, मग त्याचं रिझन बघा. मी कॅन्डल लावू का? कॅन्डल लावलेले नाहीये. मी आहे ना कॅन्डल, काही नाही होणार. ठीक आहे, स्टार्ट करूया. हां, केतकी मॅडम तुम्ही सांगा तुमचा प्रॉब्लेम. हा, मी मगाशी मेसेज केला होता तो सांगू ना. हां. हा, मी मेडिटेशन करून झोपले ना रात्री, की रात्री किंवा मध्यरात्री असं एक बाई मारायला येते आणि ओरडते असं दिसतं, आणि अजून एका व्यक्तीची डेड बॉडी दिसते आणि त्याने मला दचकून जाग येते.
ओके. ओके. आता याचं रिझन तुम्ही यांचं शोधा आकाशिकमध्ये. ठीक आहे. बर्थ डेट आणि नाव लागेल ना. हां, तुम्ही विचारा त्यांना. तुम्ही डायरेक्ट बर्थ डेट प्रश्न सांगा विचारा. आई. तुमचं नाव, आईचं नाव आणि बर्थ डेट दोघांची. माझं नाव केतकी मावळंकर. लग्न आधीचं. हां, हो. जन्म बर्थ नेम माझं. बर्थ नेम. हां. आणि माझ्या पूर्ण नाव आईचं सांगा. नाव पूर्ण नाव सांगा तुमचं. ओके. केतकी यशोधन मावळंकर. हम्म. माझ्या आईचं नाव आहे संध्या यशोधन मावळंकर. आणि माझी बर्थ डेट आहे 12 फेब्रुवारी. साल पण सांगायचंय? हो, हा. 1990. लिहून घ्या. आईचं नाव लिहून घेतलं, त्यांचं नाव सगळं नोट करून घ्यायचं. केतकी यशोधन मावळणकर. आईचं नाव संध्या यशोधन मावळंकर. बर्थ डेट आहे माझी 12 फेब्रुवारी 1990. हां, एकच मिनिट. हां कीर्ती मॅडम, अजून कोण ॲक्सेस करू शकतंय? ॲक्सेस करायला सांगते मी. त्यांचं अजून कोण ॲक्सेस करेल? अनघा मॅडम, तुम्हाला दिसतंय? नाही, हँड रेज आहे तुमचं. करून घ्यायला सगळ्यांचे हात वरती झालेले. शुभम सर, तुम्ही बघू शकताय? नाही. कोणाला दिसतंय अजून? ओके. वीणा मॅडम कुठे आहेत? इथे दिसत नाही. मला स्क्रीनवर खूप जण आहेत ना, हँड रेज केल्यावर दिसतं. बघा, करायला कोणीच रेडी नाहीये. हां, वीणा मॅडम तुम्ही बघू शकता ना? हां, तिकडनं हे करा तुमच्या इथून. ओके. हा, केलं, अनम्यूट केलं. हां, चालेल. तुम्ही पण त्यांचं लिहून घ्या, नोट करून घ्या. दोघींनी एक्सेस करा. काय आन्सर्स येतात बघूया आपण. मला नाव सांगाल परत? केतकी केतकी यशोधन मावळणकर. डेट ऑफ बर्थ 1990. 12 फेब्रुवारी 1990. आणि आईचं? आणि संध्या यशोधन मावळणकर. आणि आईची डेट ऑफ बर्थ? बहुतेक नाही माहिती, त्यांनी नाही सांगितलेली. एक मिनिट. त्यांचा म्यूट. हां, करा आता तिथून. हां, आईची डेट ऑफ बर्थ. एक मिनिट सांगते. मला सालमध्ये कन्फ्युजन आहे. 1 मिनिट. हां, मग काही प्रॉब्लेम नाहीये. नाव आहे 4 ना? जानेवारी. नाही, मी सांगते ती आहे. ओके. आई तुझा जन्म किती? 60 का 61 ना? हा, 4 जानेवारी 1961 आईची बर्थ डेट. चालेल. ओपनिंग प्रेयर जोरात म्हणू मॅम. हो, तुम्ही नॉर्मल आवाजामध्ये बोला, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल कशी बोलताय. तुमचा आवाज म्यूट आहे. आता त्यांची परमिशन मिळालीच आहे, म्हणून त्यांनी स्वतःहून सगळं सांगितलेलं आहे. माझी डेट ही आहे म्हणजे परमिशन आहे. असं परत विचारायचं नाही, परमिशन द्या. परमिशन आहे म्हणून त्यांनी सांगितले की करा. प्रॉब्लेम नाही सांगितला. सांगितलं ना त्यांनी आता मघाशी. तुम्ही ऐकला? बरोबर. हा, ऐकलं. हां, येस.
I bow to the universal soul, the all-encompassing source, from the depth of my heart and with the energy of the unconditional love. I ask the wise and loving being of divine golden light and the keepers of the Akashic records to light up the path of truth, guide, heal, and direct our spiritual journey towards growth. Help me to align my heart and soul with the heart and soul of the records. Help me to work with honor in the satisfied and astuteness of the records. Bestow upon me the clarity of my inner eye to see Pranali, to see Ketki Yashodhan Maulandkar as shown in the light of the Akashic records. To understand Ketki Yashodhan Maulandkar as known to the wise and loving being of the divine golden light. Grant me the permission to share with unbiased authority the messages of love, the guidance, and healing as received in the highest and best way to Ketki Yashodhan Maulandkar. The records are open now. त्यांचं नाव घेतलं तेव्हा त्यांची डेट ऑफ बर्थ नाही बोललात तुम्ही, फक्त नाव घेतलं. हो. त्यांची डेट ऑफ बर्थ घ्यायचं, द डॉटर ऑफ ते बोलायचं. परत एकदा म्हणू. म्हणा. I bow to the universal soul, the all-encompassing source from the depth of my heart and with the energy of the unconditional love. I ask the wise and loving being of divine golden light and the keepers of the Akashic records to light up the path of truth, guide, help, and direct our spiritual journey towards growth. Help me to align my heart and soul with the heart and soul of the records. Help me to work with honor in the satisfied and in the satisfied astuteness of the records. Bestow upon me the clarity of inner eye to see Ketki Yashodhan Maulandkar, date of birth 12th February 1990, daughter of Sandhya Yashodhan Maulandkar, date of birth 4th January 1961. To understand, एकदाच म्हणायचं ना नाही हे? नाही, एवढंच. ॲज शोन इन द लाईट ऑफ द आकाशिक रेकॉर्ड्स. हां, टू अंडरस्टँड हर. Acha. To understand her as known to the wise and loving being of the divine golden light. Grant me the permission to share with unbiased authority the messages of love, the guidance and healing as ॲज रिसिव्ड. गेलं कुठेतरी. To understand her as known to the wise and loving being of divine golden light. Grant me the permission to share with unbiased authority the messages of love, the guidance and healing as received in the light, in the highest and best way to Ketki Yashodhan Maulandkar. The records are open now. आमेन. Amen.
झालं? हो झालं. हां, वीणा मॅडम तुमचं झालं का? हो झालं. तुम्हाला मी काय दिसलं? मी क्लोजिंग प्रेयर म्हणू का आता? नाही नाही, थांबा, आधी सांगा. पूर्ण झाल्यावर मग शेवटी म्हणू शकता. बरं. आकाशिक सांगताना क्लोजिंग प्रेयर नाही म्हणायची. सांगून झालं सगळं की शेवटी सेशन एंड झाल्यावर क्लोजिंग प्रेयर म्हणायची. हम्म. तर मला असं दिसलं की त्यांचं त्या पूर्वी भाजी विकणाऱ्या होत्या आणि असं ओके. मंडईची गर्दी दिसत होती खूप, आणि त्या बाई ज्या आत्ता त्यांच्या कानात येऊन काय बोलतात वगैरे, तर त्यांचं खूप जोरदार भांडण झालं. म्हणजे मारामारी, जिंज्या उपटल्या एकमेकींच्या त्यांनी. अच्छा. आणि ओके. त्याच्यात एक छोटासा कोणातरी मुलगा होता, तो कोण काही कळलं नाही, ओके. पण तो त्याला खूप जखमी झाला जबरदस्त, आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. त्या मुलाचा. हा. ओके. आणि मे बी त्या बाईंशी रिलेटेड होता का तो नाही, काही कळलं नाही, कारण खूप गर्दी होती तिथे. ओके. आणि मग मी ह्याच्यात ते पुस्तक परत केलं, आकाशिक आपल्या त्यांचं पुस्तक. आणि मग आर्कएंजल मायकेलला सांगितलं की त्यांचे त्या बाईचे जे कॉर्ड जोडलेले आहेत ते कट करा म्हणून. त्यांनी बरोबर. त्यांची स्वॉर्ड काढली तलवार आणि कट 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 तिंदा म्हणून हां, कापलं. पुस्तक परत देण्याच्या आधीच त्यांच्याशी कॉर्ड आहे ना, यांच्या सोलार प्लेक्स मधनं ती कॉर्ड त्या पुस्तकाला कनेक्ट आहे, जे लाईव्ह तुम्ही पाहिलं तिथे बघायची अच्छा. त्या बाईची, आणि ती कट करायची. माझं ते मी नंतर हां, दिल्यानंतर ते केलं. करायची आणि मग बुक बंद करायचं आणि द्यायचं. अच्छा. क्लिअर? आणि सगळ्यांना समजलं? मग मी ते बाहेर जाऊन बेंचवर बसून बघितलं पण की त्या बाईंचं आणि यांचं खूप रिलेशन चांगलं झालंय, आणि त्या एकमेकींच्या छान मैत्रिणी झालेल्या आहेत, आणि त्यांच्या फॅमिलीज पण एकत्र छान हसत खेळत आहेत असं. त्यांनी एकमेकांना माफ केलंय हे बघायचं. हम्म. कारण आता माहिती नाही की ते फॅमिलीमध्ये आहेत की नाही, त्यापेक्षा एकमेकांना त्यांनी माफ केलं, एकमेकींना पिंक लाईट देत आहेत असं बघायचं. कारण हिंसा झालेली बघितली ना तुम्ही, हो. त्यामुळे मग पिंक लाईट सेंड करायचा. क्लिअर? हो. आता तुम्ही तुमची क्लोजिंग प्रेयर बोलू शकता. चालेल. म्यूट ती करा. मनातल्या मनात का मोठ्यांदी? हा, मोठ्याने. चालेल. हा, नाही, तुम्ही मला तुमची वेगळं म्हणा. दिसलं. हा, मी तुम्हाला म्यूट करते, तुम्ही तुमची म्हणून घ्या. हा, कीर्ती मॅडम तुम्हाला काय दिसलं? मला त्यांचं 1716 साल दिसलं आणि अच्छा. मेल होत्या. आणि ओके. म्हणजे आपला किरकोळच असं, पण व्हाईट पूर्ण असं नाही का, गळ्यात ते घालायची व्हाईट उपरण्यासारखं, हा हा. आणि व्हाईट खाली पण धोतर सारखं व्हाईट. आणि त्यावेळेचे असे रिच ब्राह्मण कसे असायचे त्या काळात असतील तसे असतील ते. आणि गळ्यात वगैरे थोडेसे दागिने होते असे, आणि ते बोलत होते कोणाला तरी. आणि खाली एक बाई बसलेली अशी साडी अशी हा आंबाडा वगैरे असा हा. घातलेली, आणि गरीबच वाटत होती, आणि ते हात जोडून काहीतरी म्हणत होती. आणि तिचं खाली कोणतरी झोपलेलं होतं. ते हा. नाही मला कळालं कोण होतं, तिचं कोण होतं ते. आणि ते असे असे बोलत होते उभे राहून, आणि ती बाई अशी हात जोडून काहीतरी प्रार्थना करत सांगत होती, होती. किंवा हा. नाही का आपण काहीतरी बोलत होती, अशी मागत असेल काहीतरी किंवा असं. पण फक्त ते चित्र दिसलं, आणि 1716 एवढंच दिसलं. त्याच्या पुढे मी जास्त नाही बघितलं. म्हणजे अजून मी बुक हे ओपनच ठेवलंय, कॉट कट नाही केले त्यांचे. हा. पण मला इथे असं तुम्ही दिसलं हा, ते. अजून तुम्ही विचारू शकता की अजून काय आहे पुढे, याच्या पुढे असं काय झालं होतं ज्यामुळे आज यांना असं दिसत आहे, असं एकदा विचारून बघा. ते असं दिसतंय की ते सावकार सारखं कोणतरी होतं, आणि ते वाचवण्यासाठी ती बाई प्रे करत होती त्यांच्याकडे, आणि ते त्यांच्याकडनं झालं नाही आणि वाचवलं नाही म्हणून कर्स दिला, तिने शाप दिला असं. ओके, ठीक आहे. आता तुम्ही त्यांचे कॉर्ड कट करून घ्या आकाशिक बुकमधनं, आणि मग बुक क्लोज करा.
आणि मग प्रेयर म्हणा. अजून शिल्पा मॅडम तुम्ही पण पाहिलं का? काय दिसलं तुम्हाला? हां, तुम्ही अनम्यूट तिकडनं अनम्यूट करा स्वतःला. हा मॅडम, मी पण बघितलं ना, मला असंच दिसलं की त्या बाईंचा नवरा होता तो, यांच्याकडून चुकून ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात ती व्यक्ती, त्यांना पण माहित नव्हतं की तो गेलाय म्हणून, आणि ती म्हणून ओरडतीये ती, आणि ती डेड बॉडी त्यांना त्यांचीच दिसतीये. अच्छा, यांचा काय संबंध दिसला? या दिसल्या का त्यामध्ये? म्हणजे मी त्यांच्या नावानेच बघितलं ना, तर मला फक्त एवढं दिसलं की यांच्याकडून तो ऍक्सिडेंट झालाय, पण नकळत झालेला आहे तो, असं दिसलं मला. असं दिसलंय. ओके हा. ओके, गुड. आता तुम्ही पण त्यांची ती फाईल क्लोज करा. हां, धनश्री मॅडम तुम्ही. मॅडम, मला पण थोडासा संदर्भ आत्ताच्या मॅडमने सांगितलं तसं दिसलं की ती बाई त्यांची सासू आहे आणि ते जे डेड आहेत ते त्यांचा मुलगा आहे, म्हणजे थोडक्यात तिचा नवरा आहे. आणि त्या नवऱ्याचा जो मृत्यू झालाय त्याचा दोष ही सासू त्या सुनेला देतीये आणि तिला शिवायशाप वगैरे देतीये. आणि मग मी ते तेवढं बघितलं. आर्कएंजल मायकल कडनं कॉर्ड कट केल्या मेटाट्रॉनला, ते सगळे जे काही त्यांचे एकमेकांबद्दल हे होते गैरसमज ते एक शेप करून दिले. इथपर्यंत बघितलं आणि तुम्ही माघारी बोलवलं. ओके, मला या असं दिसलं. लाईफची कॉर्ड. ओके, या लाईफची कॉर्ड कट करून घ्या. गुड, समजले बऱ्यापैकी? प्रत्येकाला वेगळं का दिसतंय? हो, कारण एका लाईफचं रिझन नसतं ते. एका लाईफच्या त्याच्या मागे अजून एक लाईफ, त्याच्या मागे अजून एक लाईफ, असे एका लाईफला दुसरं रिझन असतं. हे असतं. मग आता ते पिक्चर बघायचं आणि क्लोजिंग प्रेयर म्हणायचे. बघा, इथे क्वेश्चन आलाय, हेच कन्फर्म आहे हे कसे कळणार? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मग आपण स्वतःला हा प्रश्न विचारायचा, मग हेच का दिसलं? जर इमॅजिनेशन असतं तर अजून काहीतरी वेगळं दिसलं असतं ना, जे आपण कल्पनेच्या दुनियात रंगवतो. असंच का दिसलं? म्हणून जे दिसलं त्यावर विश्वास ठेवायचा. विदाऊट रिझन नाही दिसणार. जे काय दिसतंय ते तुम्हाला विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. एकदा प्रो झाल्यावर एवढी प्रार्थना करत बसायची पण गरज लागत नाही. प्रार्थना केला क्विक पटकन डोळ्यासमोर येतो, कधी कधी न करताही लगेच दिसतं. हे असंच आहे. आता त्यांना काय सांगायचं आपण? त्यांना सांगायचं फॉरगिव्हनेस बोला. हो, पुन्हा हो, मी नाही बघितलंय. सगळे बघत होते म्हणून मी नाही बघितलंय. ओके, क्लिअर? आता आपलं मोस्टली हे सेशन संपूर्ण झालंय. एक सेशन आपण ठेवू, ठीक आहे? एक सेशन आपण ठेवू ज्यामध्ये आपण अशी प्रॅक्टिस घेऊया. अजून एक सेशन घेऊ, त्यामध्ये सगळ्यांनी प्रिपेअर व्हा. मराठी होपोनोपोनो आलं की तुम्ही ते सगळं वाचून घ्या. फॉरगिव्हनेस देण्या अगोदर इंटेन्शन द्यायचं. हो, इंटेन्शन द्यायचं. तुम्हाला आता मल्टिपल लाईफ दिसू शकतील. किती लाईफ तुम्ही बघू शकाल. मिस्टिकल सर्जरीला स्कल एका वेळी पूर्ण नाही जाळायचं आहे. फॉरगिव्हनेस प्रेयर म्हटल्यावर विझवून टाकायचं आहे. मग तो जितके दिवस पुरेल तितके दिवस वापरा. तीन वेळा वापरायचं आहे. 3 ते 4 वेळा. इथे मिस्टिकलचे प्रश्न नका विचारू. आकाशिक वर्कशॉप संपणार का आता? हो, आता आपलं एक सेशन राहिलंय. ॲक्च्युली झालंय, पण मी ते थोडं एक्स्ट्रा तुमची प्रॅक्टिस घ्यायची आहे मला, त्यामुळे. दुसऱ्यांच्या हेल्थसाठी तुम्ही त्यांचं आकाशिक करू शकता आणि बघू शकता की का असे हेल्थ प्रॉब्लेम आहेत, आणि मग त्यांना त्या प्रेयर म्हणायला द्या. रोज फॉरगिव्हनेस म्हणायला द्या. हेल्थ फॉरगिव्हनेस आहे ती म्हणायला द्या.
हो, संपू नये असं वाटतं, मलाही वाटतं. पण आपण भेटत राहू वेगवेगळ्या सेशन्समध्ये. ठीक आहे. तर तुम्ही त्यांना तुम्ही त्यांचं अशा प्रकारे, आता जसं आपण पाहिलं, अशा प्रकारे त्यांची कॉर्ड कट करा आणि त्यांना हील करा. एंजल्सच्या प्रेयर नाही आहेत. प्रत्येक एंजल काय काम करतो ना ते दिलेलं आहे. जसं आर्कएंजल गब्रिएल तुमच्या सोलार प्लेक्स मूलाधार चक्रावर काम करतोय, सॅक्रल चक्रावर काम करतोय, हे असं आहे. तुम्हाला प्रेयर हवे असतील तर मला द्यायला काय प्रार्थना नाही, फक्त मी त्या माझ्या शब्दामध्ये वाचून तुम्हाला सांगेन, तुम्ही लिहून घ्या आता नेक्स्ट सेशनमध्ये. चालेल? आणि मग तुम्ही लिहून घ्या आणि मग ते कोणीतरी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून टाकू शकलं ग्रुपवर तर पोस्ट करा. तर मी तुम्हाला माझ्या शब्दामध्ये त्या सांगीन कशा प्रेयर बोलायच्या, तर तुम्ही बोलू शकता. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असेल ती चक्रांची प्रेयर. कधी चक्रांवर काम करतात ना एंजल्स, त्यांना तुम्ही तसं तुम्हाला वाटतं की ह्या चक्राचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या चक्रात, मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ह्याच्यासाठी गॅब्रिएल आहे. मग डेली तुम्ही आर्कएंजल गॅब्रिएलला प्रार्थना करू शकता. हे तुम्ही डेली तुमच्या रुटीनमध्ये ॲड करू शकता. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. एखाद्या आजारी व्यक्तीचं आकाशिक करायचं आणि त्यांना बोलता येत नसेल, त्यांना बोलायची काहीच गरज नाही. त्यांना फक्त सांगा, मी तुमचं आकाशिक ॲक्सेस करू का? बोलू नका, पण मान हलवून सांगा. मग ते असं करतील किंवा असं करतील, उत्तर मिळेल. एकच प्रश्न असेल तर उत्तर एक येईल का? असं काही नाही आहे. त्याला लागून दुसरं उत्तर पण येऊ शकतं. ओके, ठीक आहे. तर आता इथे आपलं सेशन होतं आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. रेकॉर्डिंग